हा म्हणजे प्रार्थनेला जात होते, पण अशा तऱ्हेची प्रार्थना कुणाकडूनही झाली नाही आमच्यासाठी. हा की अभिषेक कदमांच्याकडून जी झाली प्रार्थना गौरव झाला प्रभूचा, हा ते आत्तापर्यंत कुठल्याही म्हणजे ह्याच्यातून झालेला नाही. हा एवढंच सांगितलं. आ, तुम्हाला ह्या देवाचा आत्मा टच झालं. होय. आज देव तुम्हाला आशीर्वाद करू. तुम्ही काय सांगता बघा. आज परमेश्वराला धन्यवाद असो की आजपर्यंत ह्या घरामध्ये किंवा या जागेवरती हा मूर्तीपूजेचं एवढं सगळं म्हणजे इतके भयानक पूजा वगैरे सगळे झालेले आहे. हा आज तुम्ही पण बघू शकता की घरामध्ये मूर्तीपूजा हा चालू आहे, पण आज बघितलंय. आपण इथं देवाचा गौरव करतोय. हा आणि आज आमच्या ह्या जागेवरती आमच्या या घरामध्ये आज कुठलीच प्रार्थना वगैरे झाली नव्हती. हा परंतु पहिल्यांदाच झाली. परमेश्वरानं आज प्रथम असं काम केलंय की आज याच ठिकाणी हा एकीकडे सैतानाचं काम चालू आहे, पण याच ठिकाणी इथं परमेश्वराची आराधना हा चालली आहे. आणि खरंच देवानं वचनाच्या द्वारे जे बोललेलं आहे, जे अभिवचन आहे, जे आम्ही विश्वासामध्ये कमजोर झालो होतो, हम्म, परमेश्वरानं परत आम्हाला हम्म, एक नवीन सामर्थ्यानं भरून उभा केलेला मी देवाचं नाव धन्यवाद. हम्म. आणि तुम्ही कुठं कुठं चर्चला जात होता असलं प्रार्थना कुठेतरी ऐकला का. चर्चला जिथं जिथं जात होतं तिथं म्हणजे परिस्थितीनुसार म्हणजे वचनं सांगत होते, हा पण ते एक नवीनच अनुभव आपल्याला आला म्हणून हा देवाचं नाव धन्यवाद. हे तुम्हाला नवीन अनुभव म्हटलं तर येशू तुम्हाला टच केला का. ईश्वरने खरंच आत्म्याच्या द्वारे टच केलेला आहे. हा कारण मी काही गोष्टीमध्ये एवढ्या एक वर्षभरामध्ये मी जिथं कमजोर पडत होतो, हम्म, देवानं खरंच म्हणजे मी विश्वासामध्ये डळमळीत होत होतो. हा परत मी स्वतः म्हणजे माझे उपवास चालू आहेत हम्म, काही गोष्टींसाठी, तरी मी पण म्हणत होतो कशाला उपवास करायचे, एवढं मी वर्ष देवाची प्रार्थना करतो हे करतो, हम्म, तरी म्हणजे माझी परिस्थिती अशी का, तेव्हा हम्म, मी डळमळत होतो. पण परमेश्वराने या वचनाद्वारे आज हम्म. खरंच मला एक टच केला हा आणि खरंच पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिला म्हणजे असं ओके. धन्यवाद. कुठं तर सगळ्याकडे पास्टर बायबल धरत होते, आज तुम्हाला बायबल कोण धरण्याचं बोलले. बरोबर आहे बोला की की. आज मी बघितलं म्हणजे भरपूर ठिकाणी बघितलं हम्म, की पास्टर म्हणजे असं बायबल उघडल्याशिवाय काही करत नाहीत हा किंवा लिहून आणतात काही चिठ्ठीवरती. हम्म, परंतु परमेश्वराचं आज म्हणजे दुसरी किंवा तिसरी वेळ भरू शकतो हा की आज परमेश्वरानं अभिषेक पास्टरने एवढे केलेलं आहे हम्म. की ते बिना बायबल धरता सुद्धा देवाचं वचन वाचतात किंवा प्रगट करून सांगतात. अभिषेक पास्टर करत नाही, देवाचा आत्मा चालवतो. आमेन. हां आज तुम्हाला देवाचा आत्मा खरं खरं चालवलं आहे का नाही आहे. यस. आज सत्यामध्ये तुम्हाला खरं समजलं. यस. आमेन. सत्यामध्ये रवा बंधन मोकळं म्हणते. आमेन. आज लोकाला काहीतरी बोलणार आहे काहीतरी बोलणार आहे ही तर ही अभिषेक पास्टरचं काहीतरी बोलणार आहे सर. अभिषेक पास्टर काय आहे काय नाही म्हणून ॲक्च्युली लोकांना पुढे. हे हां म्हणजे म्हणजे एक सांगण्याचं तात्पर्य जे आहे की इकडं आपण पुढं बघा. लोकांच्याकडे बघताना हां किंवा मनुष्याच्या बुद्धीनं बघतो, पण परमेश्वर बघताना त्याच्या बुद्धीनं बघत असतो. हां आज या जगामध्ये किती पण पास्टर असू देत, काय पण असू देत, हम्म, कितीतरी सेवा करणारे लोक आहेत. हम्म, आज म्हणजे माझा स्वतःचा अनुभव मी सांगतो हम्म, की ज्यावेळेस कोल्हापूरमध्ये जेव्हा प्रार्थनेला तुझे आला होता म्हणजे अभिषेक पास्टर आले होते, हां त्यावेळेस सुद्धा त्यांनी साक्षी वगैरे सगळे सांगितले, पण लोक काय म्हणत होते हम्म, की म्हणजे कशाला ह्या येड्याला पुढे उभा केलेला आहे, हां त्याला काय कळते, असं काय हे करते. हां परंतु परमेश्वराचं एक सामर्थ्य, परमेश्वराची एक विचारधारणा एक वेगळी असते. हां कारण देवाचं वचन पण सांगतंय की ज्ञानी लोकांना लाजवण्यासाठी अडाणी लोकांना हां परमेश्वरानं होय उभा होय. केलंय. हम्म, तसं त्या सर्व म्हणजे घमंडी लोकांच्या मध्ये परमेश्वरानं अभिषेक पास्टरांना उभं केलं होतं आमेन. त्यावेळी. हां आणि खरंच त्यांच्यावरती देवाची एक विशेष कृपा आहे हां की ते स्वतःच्या नव्हे तर परमेश्वराच्या बुद्धीने चालतात. दिसताना त्यांच्याबद्दल लोक म्हणजे त्याला काय कळत नाही, काय नाही, म्हणजे येडाई का काय असं विचार करतात. हां परंतु परमेश्वराने त्यांना त्याच्या सेवेसाठी त्यांचा उपयोग करून घेतलेला आहे. हम्म, ज्ञानबुद्धी सामर्थ्यानं भरून खरंच लोकांना म्हणजे काही लोक म्हणजे इतकं पास्टर लोक सुद्धा एवढे घमंड आहेत हम्म, की दुसऱ्याला नावं ठेवतात. परंतु परमेश्वरानं अभिषेक पास्टरने असं म्हणजे उभा केलेला आहे हम्म. की त्यांना लाजवण्यासाठी. ओके. देवाला धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही काय बोलणार आहे अभिषेक पास्टरसाठी. आतापर्यंत मी सगळ्या म्हणजे बऱ्याच ठिकाणी पेअर्स बघितल्या, हां पण जे अभिषेक पास्टरांनी जे पेअर्स करतात तसं कुणीही करत नाही. हम्म, देवाला मी धन्यवाद देते की असेच पास्टर अभिषेक पास्टराच्या कृपा करत. हां ओके देवाला धन्यवाद.